शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन झालं। खरं तर विनायक मेटे यांच्या संघर्षाची कहाणी शाळेतून सुरू झाली होती। शाळेत असताना त्यांनी पहिलं बंड केलं होतं, त्यानंतर काम करून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। त्यांचा राजकीय प्रवासही संघर्षमय राहिलाय। विनायक मेटेंच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूयात। शाळेतूनच संघर्षाला सुरुवात। शाळेविरोधात का केलं होतं बंड? कसा झाला संघर्षातून नेत्यापर्यंतचा प्रवास? राज्यातील लढवय्ये नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालंय। त्यांच्या जाण्यानं राज्यात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे। त्यांच्या जाण्यानं राजकीय मराठा आंदोलक आणि संघटनेत मोठी पोकळी निर्माण होणार आहे। लहानपणापासून संघर्ष करत मेटे मोठे झाले। मोलमजुरी करून त्यांनी काही काळ जीवनाचा गाडा पुढे नेला। 1972च्या दुष्काळात तर त्यांनी रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याचंही काम केलं होतं। कशी होती विनायक मेटे यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द, त्यावर एक नजर टाकूयात। विनायक मेटे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय मराठा महासंघातून झाली आहे। मेटे 1994 साली मराठा महासंघाचे सचिव झाले। ते 5 वेळा विधान परिषदेचे आमदार राहिलेत। मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी 2002 साली शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली। त्यानंतर मेटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2012 साली ते राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष झाले। राजकीय वादामुळे त्यांनी 2014ला राष्ट्रवादीचा राजीनामा दिला। तसंच 2014 विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। त्यानंतर 2016 भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली। युतीच्या सरकारमध्ये त्यांची 2016 साली शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्यानंतर त्यांनी 2017ला शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद पक्षाची स्थापना केली। 2019 साली त्यांनी सर्व निवडणुका भाजपसोबत लढण्याची घोषणा केली होती। विनायक मेटे हा माझा लहानपणापासून माणूस। काय सांगणार मी आता, आज बघितल्यानंतर नशीब मी मुंबईला आलो भेटायला, कुठे आलो, इथे भेटायला। मला अपेक्षा नव्हती की इथे भेटण्याची मला होईल। तो माझ्याशी बोलणार नाही, काय सांगणार। सगळे कार्यकर्ते त्यांनी एवढे मोठ्या प्रमाणात उभे केले होते। निम्या जाती जमातीतल्या सगळ्या लोकांना त्यांनी उभं केलेल्या माणसाने खरोखर त्या माणसाने जबरदस्त काम केलेलं आहे। तसा बंडाचा झेंडा त्यांनी लहानपणापासूनच हाती घेतला असल्याची माहिती मेटेंचे बालपणाचे मित्र सांगतात। शाळेत महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात येत नव्हत्या, त्यामुळे त्यांनी त्याचा जाब शाळेतील मुख्याध्यापकांना विचारला, पण त्यांना उत्तर मिळालं नाही। त्याविरोधात त्यांनी ग्रामस्थांना एकत्र केलं आणि महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यास सुरुवात केली। आणि म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा देण्याची त्यांची एक प्रवृत्ती होती। कुठल्याही गोष्टी समाजाचा विषय त्यांच्यासाठी गौण होता। मराठा समाजासाठी ते कार्य नक्कीच करत होते, परंतु प्रत्येक समाजासाठी त्यांनी एक ज्याच्यावर अन्याय होतोय अन्यायाच्या बाजूने उभं राहायचं आणि अन्याय ज्याच्यावर झालं त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचं हमेशा कार्य असायचं। संघर्षाच्या काळात त्यांना अनेक ठिकाणी कामं करावी लागली आहेत। कधी वेटरचं काम तर कधी त्यांना कंपनीत काम करावं लागलं। स्वतः संघर्ष करत असताना त्यांनी इतरांनाही मदत केली। इतरांना मदत करताना त्यांनी नातेही सांभाळण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी भावावर आणि त्यांच्या कुटुंबियांवरही प्रेम केलं। कुटुंबियांना कशाचीही कमी पडू दिली नसल्याचं त्यांच्या भावाच्या पत्नीनं सांगितलं। काल त्यांचा दुपारी फोन आला होता। काल माझं त्यांच्याशी बोलणं झालं। त्यांना राजगावला जायचं होतं, तर आमच्या तिथलं एक पुलाचं काम चालू आहे, रस्ता आहे का म्हणून त्यांनी चौकशी केली आणि इतर कुटुंबियाची चौकशी केली। त्यांची आता घराचं वास्तुशांती होती 22 तारखेला, त्या 22 तारखेचं इन्व्हिटेशन दिलं। म्हणजे रीतसर काल बराच वेळ चर्चा झाली होती। समाजकारण आणि राजकारण करताना त्यांनी नातेवाईकांची जबाबदारीही सांभाळली आहे। बहिणीच्या मुलांवरही त्यांनी वडिलांसारखं प्रेम केलं। त्यांच्याकडे हक्कानं काही वस्तूंची मागणी केली आणि ती त्यांनी पूर्ण केल्याचं त्यांचे नातेवाईक सांगतात। म्हणजे कुणाकडे बघायचं पूर्ण, आणि मीच म्हणून नाही, कितीतरी म्हणजे असे घरातल्या प्रत्येकाला तुम्ही विचारलं तरी प्रत्येक जण डिपेंड होता त्यांच्यावर। असं त्यांना वाटत होते की नाही आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या पण करायच्या, असं माझंच म्हणून नाही, माझ्या बहिणीचे, माझ्या भावाचं, माझ्या दुसऱ्या मामाच्या मुलांचं, सगळ्यांचं ते सगळं करत होते।
कधीच असं त्यांनी असं दाखवलंच नाही. मला तर म्हणजे मी तर जास्तच अटॅच होते त्यांना, कारण की त्यांनी मला लहानपणापासून कपडे घेण्यापासून दुकानामध्ये नेणं, खाणं, म्हणजे तुला काय आवडतं, पिक्चर दाखवून, ह्या सगळ्या सुद्धा एक म्हणजे मुलगी वडिलाकडे हट्ट करते तसं मी प्रत्येक गोष्ट त्यांनी मला केलेले लहानपणापासून. समाजासाठी त्यांनी सतत संघर्ष केलाय. संघर्ष करत पुढे जाणाऱ्या विनायक मेटे यांच्या अकाली एक्झिटनं राज्याच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विनोद जिरे, साम टीव्ही न्यूज, बीड.